हे गाईस, तर कसे आहात तुम्ही सगळे? तर पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं याचं सहर्ष स्वागत. आणि आजचा ब्लॉग पूर्ण दिवसचा कामा होता. आणि मला माहिती आहे मला आज 1000 रुपये काढून जायचे माझ्या कामावर. तर मला दिवसभर काम करायला लागणार आहे. मला 12 ते 4 काम करणे, 7 ते 12 काम करणे, तरच माझे कुठं 1000 रुपये होतील. नाही तर माझे 1000 रुपये होणार नाही. मला कष्ट करणे, मला प्रत्येक गोष्ट पाऊस न बघणं, वारा न बघणं, ऊन न बघणं, प्रत्येक गोष्ट न बघून काम करणे, तेव्हा कुठं माझे 1000 रुपये होतील. मित्रांनो, संघर्ष जीवनात आहे आणि प्रत्येक संघर्ष एक नवी शिकवण देतो, संधी देतो आपल्याला. आणि तसंच माझ्या आयुष्यात पण आहे. मला पण एक नवीन रोज रोज नवीन अनुभव येतात आणि मी त्या अनुभवातून चाललोय. आणि जेव्हा आपण कष्ट करतो तेव्हा आपल्या पैशाची जाणीव कळते. जेव्हा आई बाबा जीवा करतो तेव्हा कुठली गोष्ट कळत नाही. जेव्हा आपण कष्ट करतो तेव्हा आपल्याला स्वतःची जाणीव कळते. एक एक रुपये आपण मोजतो. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती का, याच अनुभवातून आपण मजबूत होतो. आणि जर या अनुभवातून आपण मजबूत झालो ना, तर आपण पुढे काहीतरी करू शकतो. आपल्याला माहिती आहे आणि आपण पुढे काय करू शकतो तर करू शकतो. आणि ही नोट आहे ना, याच नोटेवर सगळा खेळ आहे. ह्या नोटा खिशात असतील ना, तर आपली अख्खी दुनिया आपल्या खिशात असणार आहे. हे लक्षात ठेवा. हे तर नक्की आहे की तुम्हाला काहीतरी करायचं ना, तर तुम्हाला काम करायलाच पाहिजे. ही गोष्ट तर नक्की आहे. जसं मी वयाच्या 16 वर्षाहून काम करतो. आज 3 वर्ष झाले मी काम करतोय. कारण मला माहिती आहे मी ही गोष्ट कुठली करू शकणार आहे, म्हणून मी काम करतो.